गुगल वर बेस्ट होम इन नाशिक टाइप करून थकलात? आता वेळ आहे दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या DBD होम फेस्ट 2025 ला भेट देण्याची। इथे आहे नाशिक मधील प्रोजेक्ट्सचे अनेक पर्याय एकाच छताखाली। 22 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर पर्यंत नक्की या आणि बुक करा तुमचं ड्रीम होम। DBD होम फेस्ट 2025, 3 लिव्स गोविंदनगर नाशिक। कॉल 7796833833। नाशिक शहरासह परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी मिशन क्लीनअपची मोहीम हाती घेतली आहे। नाशिक रोडच्या जय भवानी रोड फर्नांडिसवाडी इथं 2 गटात वर्चस्व वादातून गोळीबार झाल्याची घटना घडलेली होती। या घटनेतील उज्जैनवाल टोळीचा मुख्य संशयित हा परिसरातील गोसावीवाडी इथं येणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार गौरव माळी यांना मिळालेली होती। मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शोध पथकानं सदर संशयितास ताब्यात घेतलं। राहुल उज्जैनवाल असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे। पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून 5 जिवंत काडतुसं, 1 पिस्तूल असा एकूण 55,000चा मुद्देमाल हस्तगत केला। तसेच संबंधित संशयितावर याआधी उपनगर पोलीस ठाण्यात तब्बल 15 गुन्हे दाखल असल्याचं समोर आलं। सदरची कारवाई परिमंडळ 2 चे पोलीस आयुक्त किशोर काळे, नाशिक रोड सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट, पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे, पोलीस अंमलदार गौरव गवळी, अनिल शिंदे, प्रशांत देवरे यांच्या पथकाने केली। नगर पोलीस स्टेशन हद्दीत जुलै महिन्यात फर्नांडिसवाडी येथे 2 टोळ्यांमध्ये हप्ता वसूल करणे आणि टोळीच्या वर्चस्व वादातून एकमेकांच्या दिशेने जीव घेण्याच्या उद्देशाने मध्यरात्री फायरिंग करण्यात आलेली होती। त्या अनुषंगाने उपनगर पोलीस स्टेशन येथे 298/25 BNS कलम 109 प्रमाणे गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यातील उज्जैनवाल टोळीचा प्रमुख म्होरक्या राहुल अजय उज्जैनवाल राहणार फर्नांडिसवाडी हा गुन्हा घडल्यापासून फरार होता। पण काल रात्री आम्हाला अशी खबर मिळाली की सदरचा फरार असलेला आरोपी हा गोसावीवाडी नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत मध्यरात्री येणार आहे। या मिळालेल्या माहितीवरून आमचे DB पथकातील शोध पथकातील हेड कॉन्स्टेबल संदीप पवार, तसेच अंमलदार गौरव गवडी, तसेच जयंत शिंदे अशांनी, तसेच प्रोबेशनरी PSI कोरपड अशांनी मिळून त्याला मिळालेल्या माहितीवरून त्याचा पाठलाग केला असता तो दिसल्याने पण पोलीस पथकास बघून तो त्याने पळ काढला। त्यावेळेस त्याचा पाठलाग करून आमच्या गुन्हे शोध पथकाने त्याला ताब्यात घेतलं। त्यावेळी त्याच्या अंगझडतीत आम्हाला एक देशी बनावटीचे पिस्टल व 5 जिवंत राऊंडसह तो मिळून आलेला आहे। सदरचा आरोपी हा गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगार असून गुन्हा घडल्यापासून फरार होता। सदरची कारवाई जी आहे ती आम्ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, तसेच माननीय DCP श्री किशोर काळे सर, तसेच माननीय ACP श्रीमती संगीता निकम मॅडम नाशिक रोड यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे DB पथकाचे PSI श्री प्रभाकर सोनवणे, तसेच DB पथकातील अंमलदार यांनी केलेली आहे। तर आरोपीवर गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत, त्यावर वाढीव काही कलम अंतर्गत काही कारवाई होणार आहे? सदर गुन्ह्यात आम्ही संघटित गुन्हेगारीचा BNS कलम 111 यापूर्वीच सदर गुन्ह्याला लावलेलं आहे आणि त्यामध्ये त्यास अटक करण्यात आलेली आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण कुलथे, नाशिक।